गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज लवकरच उठले आणि सकाळची सगळी कामं आटपून छान अशी तयार झाले. आंघोळ वगैरे करून छान साडी नेसून घेतली आणि त्यानंतरनं पहिल्यांदा देवपूजा केली आणि देवाला सगळ्यात आधी तर थँक्स म्हणलं, ज्याने मला परिपूर्ण आयुष्य दिलं, निरोगी आयुष्य दिलं. म्हणून देवाला एकदा थँक्स म्हणाले आणि छान अशी पूजा उरकून घेतली. पूजा उरकली की माझ्या मनाला एक वेगळीच शांतता मिळते आणि प्रसन्नसुद्धा वाटतं. त्यानंतरनं मी आईच्या पाया पडले, आईचा आशीर्वाद घेतला आणि आईला थँक्स म्हणलं, जिने मला या जगामध्ये आणलं, हे सुंदर जग दाखवलं. त्याच पद्धतीने माणूस म्हणून जिने माझ्यावरती संस्कार केले, माणूस म्हणून जिने मला घडवलं, प्रत्येक सुखदुःखात ती माझ्या पाठीशी राहिली. प्रॉब्लेम्सला फेस कसं करायचं आणि आनंदामध्ये सहभागी कसं व्हायचं हे जिने मला शिकवलं, अशा माझ्या आईला कोटी कोटी वंदन. कारण मी कितीही बोलले किंवा तिच्याबद्दल कितीही तुम्हाला सांगितलं तरी तिचे उपकार मी या जन्मात नाही तर कुठल्याच जन्मात फेडू शकत नाही, असे अनंत माझ्या आईचे उपकार आहेत. त्यानंतर सुंदर असं जेवण, अगदी सिंपल मेनू, कोबीची भाजी, शेवयाची खीर, पोळी, भाजी, भात, आमटी, असा सिंपल मेनू एन्जॉय केला आणि संध्याकाळी तयार होऊन मी देवळामध्ये गेले होते, म्हणजेच मठामध्ये गेले होते. मठामध्ये बसल्यावरती मला एक वेगळ्याच प्रकारची मानसिक शांतता लाभते आणि प्रसन्न वाटतं. मग तिथल्या स्टॉलला भेट दिली. हे SV होम प्रोडक्ट्स आहेत बरं का. याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. त्यानंतर घरी आले. घरी आल्यावरती सुंदर सुंदर असे फोटो क्लिक केले. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि मी जे SV होम प्रोडक्ट्स दाखवलेले आहेत त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ उद्या येणार आहे, तो नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.